शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक गौप्यस्फोट केलाय आणि त्या संदर्भातली ही बातमी आहे। विलिनीकरणानंतर छगन भुजबळांना अजितदादा राज्यसभेवर पाठवणार होते, पण आता कोट्यवधी रुपयांमध्ये निवडणूक रणनीती विकणाऱ्यांचं नाव पुढे येतंय असं कोल्हे म्हणाले। बरं, कोल्हेंनी नरेश अरोरा यांच्याकडे बोटही दाखवलं। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। एकदा ओघानी दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। विलिनीकरणानंतर राज्यसभेवर छगन भुजबळ जातील असं अजितदादा म्हणाले होते। हा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केलाय। विशेष म्हणजे हा दुसरा गौप्यस्फोट आहे। याआधी रोहित पवारांनी दावा केला की अजितदादांनी अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचं ठरवलं होतं। आता त्यापुढे जाऊन अजितदादांसोबत बैठकांमध्ये असलेल्या कोल्हेंनी भुजबळांना राज्यसभेवर पाठवलं जाणार होतं आणि अजितदादांनीच तसं सांगितलं असं म्हटलंय। मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती। आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघानी दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावाचा खुलासा करण्यावरच अमोल कोल्हे थांबले नाही, तर आता दादांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीतील हालचालींवरही बोट ठेवलं। विलिनीकरण झालं असलं तर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते, पण आता कोट्यवधी रुपयात निवडणूक रणनीती विकणारा राज्यसभेवर जाणार का असा सवाल त्यांनी केला। म्हणजे अमोल कोल्हेंनी बोट दादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे दाखवलं। इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील, मला कल्पना नाही। हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। आणि दुसरी महत्त्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही। हे तेच अरोरा आहे ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट अजितदादा रद्द करणार होते, पण अजितदादांच्याच राष्ट्रवादीतील एका गटाला अरोरा हे हवे आहेत, त्यावरून त्या नेत्यांसोबत दादांचा वाद झाला। हा आरोप रोहित पवार यांनी काही दिवसांआधीच केलाय। काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते। आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती। पण आता पक्षातल्या नेत्यांऐवजी अरोरांना दादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार करण्याच्या हालचाली आहेत का? ही चर्चा कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर सुरू झाली आहे। आता कोल्हेंनी दादांच्या बैठकीतील भुजबळांचा पत्ता उघड केला, त्यामुळे संजय राऊतांनीही भुजबळांना टोला लगावला। भुजबळांची अनेक वर्षापासूनची दिल्लीत जायची इच्छा आहे, मला माहिती आहे। त्यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या, ते शिवसेनेकडून पराभूत झाले भरघोस मतांनी। राज्यसभा ही त्यांच्यासाठी ज्येष्ठांसाठी योग्य सदन आहे। तिथे शरद पवार साहेब सुद्धा आहेत, 92 वर्षाचे देवेगौडा आहेत, त्यामानाने आम्ही तरुण आहोत। कोल्हेंनी भुजबळ राज्यसभेवर खासदार होणार होते असा दावा करण्याचाही टायमिंग आहे। अजितदादा कोल्हेंनाच कसे प्रदेशाध्यक्ष करणार होते असं सांगणाऱ्या रोहित पवारांच्या दाव्यावरून एक दिवस आधीच भुजबळांनी खिल्ली उडवली। आमच्याकडे माहिती खूप आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलं आहे, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच
या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच. आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं. आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय सांगू शकणार. आता अजितदादा हयात नाही आणि दादांसोबतच्या चर्चा उघड करणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दावे दादांचे नेते फेटाळून लावतायत. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.